नमस्कार मित्रांनो. तर आलेले आहेत आजच्या दिवसाचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड. नॉमिनेशनमध्ये 4 लोक गेलेले आहेत. तुम्ही कालच्या एपिसोडमध्ये पाहिलेलं असेल. नॉमिनेशनमध्ये आहे वैभव, इरिना, अभिजित आणि आर्या. आता या 4 मध्ये कोण आहे पाठी आणि कोण आहे पुढे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि शिवस्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 4 लोक नॉमिनेशनमध्ये आहेत आणि जे ओपनिंग वोटिंग ट्रेंड आलेले आहेत त्यानुसार 4 नंबरवरती आहे वैभव चव्हाण. वैभव चव्हाणला फक्त 2% वोट जे आहेत ते मिळालेले आहेत. कदाचित मला असं वाटतंय जे बाकी लोकांचे फॅन्स आहेत जसे की सूरजचे फॅन आहे, अंकिताचे फॅन आहे, पॅडेदादाचे फॅन आहे, यांनी जे आहे ते इरेनाला वोट दिले. कारण इरेनापेक्षा जर का कमी वोट वैभवला मिळत आहेत तर वैभवचं काही खरं नाहीये असं दिसत आहे. त्यानंतर नंबर 3 वरती आहे इरिना. इरेनाला मिळालेले आहेत 3% वोट, म्हणजे वैभवपेक्षा 1% जास्त वोट घेऊन इरेना जे आहे ते नंबर 3 वरती गेलेले आहे. त्यानंतर नंबर 2 वरती आहे आर्या जाधव. आर्या जाधवला 39% मतं पडलेले आहेत. पब्लिकची जास्त पसंती मिळत आहे आणि कालच्या एपिसोड नंतर तर पब्लिकने आर्याला डोक्यावर सुद्धा घेतलेलं आहे आणि तिला मिळालेले आहेत 39% मतं आणि ते नंबर 2च्या पोझिशनवर आहे. आणि नंबर 1 वरती राज्य करत आहे तो म्हणजे अभिजित सावंत. अभिजित सावंतला 56% वोटिंग मिळालेलं आहे. किती? 56%. आणि मला असं वाटतंय की सगळ्यात जास्त वोट जे आहेत ते त्याला मिळालेले आहेत आणि तो नंबर 1 वरती राज्य करतोय. आर्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन नाही, कारण आर्याला 39% मतं आहेत आणि त्याला 56% मतं आहेत. म्हणजे अभिजित सावंतला क्रॉस करणं एवढंसं इझी आता आर्यासाठी राहिलेलं नाहीये. तर इरेन आणि वैभव मध्ये टफ कॉम्पिटिशन सुरू आहे की आमच्या दोघांमध्ये सगळ्यात लास्टला कोण राहणार. आणि मला असं वाटतं की वैभवला जे आहे ते बाकी लोकांचे फॅन वोट नाही करणार, त्यामुळे तो नंबर शेवट राहणार आहे. सध्या स्थित हीच माहिती आहे मित्रांनो, की नंबर 1 वरती आहे अभिजित सावंत, तर नंबर 4 वरती आहे वैभव चव्हाण. आता या ओपनिंग ट्रेंडचा विचार केला तर वैभव चव्हाण हा घराच्या बाहेर जाऊ शकतो. तुमचं काय मत आहे ह्या वोटिंग ट्रेंडनुसार? कोण जाईल घरातून बाहेर? मला नक्की सांगा कमेंटमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.